नमस्कार, मी डॉक्टर चेतन राठी, मेडिकॉर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी व एंडोस्कोपी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. ही 14 वर्षाची एक रुग्ण जिने काल रात्री चुकून एक नाणं गिळण्यात आलं आणि ते नाणं तिच्या छातीत जाऊन अटकलं. त्यानंतर तिला गिळायला त्रास होत होता. ती पाणीसुद्धा पिऊ शकत नव्हती. मेडिकॉर छत्रपती संभाजीनगर इथे वेळेवर पोहोचल्यामुळे ते नाणं आम्ही दुर्बीणद्वारे भूल देऊन काढण्यात आलं. तर अशी गोष्टी बऱ्याच वेळा घडत असतात. लहान मुलांपासून अशा नाणी, खेळ आणि बटन बॅटरी जे सेल्स असतात ते लांब ठेवणं हा एक पर्याय असतो. कुठलीही गोष्ट छातीमध्ये अन्ननलिकेत अटकल्यानंतर ती 24 तासाच्या आत बाहेर काढणं गरजेचं असतं, नाही तर ते अटकायला छिद्र करू शकतं. तर हे अटकलेलं नाणं आपण एंडोस्कोपीद्वारे काढलं. प्रोसिजरला कुठलीही प्रकारची शस्त्रक्रिया लागत नाही, कुठल्याही प्रकारचे टाके येत नाही. आपण एक छोटंसं दुर्बीण कॅमेरा ज्याला असतो ते तोंडावाट्याने टाकतो आणि जिथं जे फॉरेन बॉडी किंवा नाणं किंवा कॉईन अटकलेला असेल ते त्याला पकडून तोंडावाट्यानेच आपण बाहेर काढतो. ह्या प्रोसिजरला आपल्याला एक छोटीशी भूल द्यावी लागते. जर पेशंटचं वय कमी असेल, लहान पोरं असतील तर त्यांना भूल देऊन आपण हे करतो.